नमस्कार फ्रेंड्स, आता माझे जेवण रेडी आहे. तसे भाजी बनवली, कोबी डाळ वगैरे, राईस आणि मी चण्याची आता भिजत घालायची. हे असे मटकी बिटकी तर म्हणजे भाजीला सकाळच्या तर हे आता भिजत घालणार पाण्यात मी, म्हणजे ते सकाळपर्यंत छान भिजून येतील. आता त्याच्यासाठी ना मी सकाळी मला घाई असते ना, तर मी कांदा टाकतो पहिला इथे गरम करत. असं वाटत हे बनवून ठेवलं ना, असं टाकलं. हे अद्रक वगैरे पण टाकायचं आपल्याकडे जे साहित्य आहे तसं. लसूण पण सर्दी गिरती याच्यासाठी. तर माझ्याकडे कोथिंबीर नाही, पण मी धण्याच्या पावडरचा वापर करेल. आणखी छान असं भाजायचं. तर मी हातात मोबाईल पकडला ना, अजून मला खोबरं वगैरे पण आहे ओला नारळाचं. असं वाटत बनवून ठेवतो, खूप छान लागतं, यम्मी एकदम मस्त टेस्ट. आणखी आता मी मिरच्या पण सोडते. थोडं ब्राऊन करायचं आहे, ब्राऊन होईपर्यंत थोडं फ्राय करून आणि चटणी बनवून ठेवल्यानंतर ते थंड करून मिक्सरला भाजायचं छान. ते थोडं फ्लेम आता मोठा करून ठेवला. आणि काही गरम मसाले वगैरे पण टाकू शकता तुम्ही, काही लवंग किंवा काही काळी मिरी दालचिनी वगैरे ह्याच्यात ॲड करू शकता. नाही तर मग मसाल्यानंतर त्या आमटीत वगैरे भाजीत टाकू शकता. चणे बिणे सगळं नॉनव्हेजमध्ये पण चालतो हा, जे खातात त्यांना. आम्ही आता सध्या नाही खात, नॉनव्हेज सोडले. आम्ही दत्त महाराजांचे भक्त आहेत ना, तर आमचं आईवडील नाही खात होतं, सोडून दिले. म्हणजे त्यांना कळलं की ते प्राणीला मारून खाणार, तर म्हणून ते आता मनात आमच्या भरलं तर आम्ही नाही खात. ते आम्हाला इच्छा नाही होत खायला. असं खाल्लं पूर्वी लाईफमध्ये, पण नाही खात, मोठ्या प्राणी नाही खात. जाऊ दे आता, ज्याचा त्याचा विषय आहे. पण त्यांना पण विसरणं उलट हे आणखी हे ना सगळ्या भाज्यांमध्ये आमटी उसळ बिसळ असतात ना, नॉनव्हेजला पण चालतं वाटत नाही. सुकं खोबरं पाहिजे तर टाकू शकता, पण मी आता ते ओला नारळ टाकतो. थोडंसं ना मी त्याच्यात जिरं टाकतो. माझं जिरं तर इथे ठेवलं आहे कुठे, माझं जिरं थोडा कांदा बी टाकतो. अजून पण काही मसाले असते ते ॲड करू शकतो त्याच्यात. आपले गरम मसाले असतात ते मी तसा मसाला बनवून ठेवलेला आहे ऑलरेडी. आणखी त्याच्यात शिजताना नमक, थोडा मीठ टाकतो. नमकच्या डब्यात मी ठेवलं आहे जरा सध्या. ते आमच्या किचनमध्ये अजून आणणी झाली नाही बरोबर, थोडं टाकतो असंच. आणि नंतर हे असं बनवून ठेवलं तर फ्रीजमध्ये राहतो 8 दिवस. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं मिठाचा हात धुतो आपलीच. हे आमच्या इकडून आता रात्र झाली आहे, पक्ष्यांना मी भात ठेवलेला. आमचं बिल्डिंगचं लोकेशन आहे इकडे. रात्र झाली आता, चंद्रमामा नाही दिसत आहे पण ओके. बारीक करते का भाजली होते. आणि तिथे थोडा टॉमॅटो टाकतो. ओके. आणि हा वाटप आहे ना सगळ्या जेवणाला चालतो. आणि त्याच्यात पुदिना कोथिंबीर वगैरे पण टाकलं ना, अजून छान. आपल्याला आहे ती चटणी मी ऑलरेडी अशी बनवून ठेवलेली आहे, पण ह्याच्यात पण टाकू शकते. आणि आता हे ओल्या नारळाचं खोबरं मी हाताने टाकते असं, कारण मी हातात मोबाईल पकडला, ते ठेवला नाही कुठे असं सेटिंगला. आणि हा छानपैकी मस्त त्याच्यात मसाला हळद वगैरे पण ॲड करू शकतो. किंवा नंतर जेवण बनवताना म्हणजे कसं झटपट उसळ होते पटकन. मग कुकरला उकळले वाटाणे चणा छोले राजमा काय पण, पनीरला पण छान लागतो मस्त, सुपर हे असं रेडी वाटप करायचं.
एकदम मस्त. आणि हे सगळं नॉनव्हेज व्हेजला सगळ्यांना चालतं. म्हणजे जे कडधान्य वगैरे आहे ना, उसळ सगळं काय काय बनवतात, भाजी चणा बिणा वाटाणा हिरवा वाटाणा छोले सगळं यमी 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 पनीर आणि सगळं मैदा विदा आणि ते सगळ्यांना चालतं. पण आम्ही मालवणचे ना तर आमच्यात पहिले वापरत होते कोकणामध्ये. ओके, ते आमच्या आईने आम्हाला शिकवलेलं, ते मी तुम्हाला शेअर करते. ओके, बंद केला की